येत्या किंबहुना गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका हा शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची होणारी दरवाढ यामुळे स्कूल बसेसवर टांगती तलवार आहे. राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं आगामी शैक्षणिक वर्षात एकाच सत्रात शाळा चालवण्याची आणि आठवड्यात केवळ 3च दिवस शाळा भरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आठवड्यात 2 दिवस ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना या असोसिएशनने केली आहे. तसंच येत्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस सेवेचं शुल्क वाढवण्याचे संकेत स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने दिले. सरकारनं स्कूल बस सेवेला तातडीनं दिलासा देण्यासाठी अनुदान किंवा सवलती द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. आणि आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पेट्रोल आणि डिझेलची 10 दिवसात चौथ्यांदा भाव वाढ झाली. त्यामुळे साहजिकच वाहतूक खर्चात